प्रेज लॉर्ड. आपण वचन वाचणार आहोत देवाचे क्रूसावरचा 5वं वचन. योहान शुभवर्तमान 19वा अध्याय 28 वचन. ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. तर देव म्हणतो त्याच्या 5व्या वचनामध्ये की मला तहान लागली आहे. यावरनं आपल्याला कळतं की काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की देव हा कोण आहे. देव आत्मा आहे. तो प्रत्येक गोष्टी जे काही त्याच्याविषयी किंवा तुमच्याविषयी जे काही बोलतो तर तो आत्मिक गोष्टी बोलतो. तर तो देहाचा विकनेसपणा दाखवतो का त्याला तहान लागली आहे म्हणून? नाही. देव कधीही स्वतःसाठी, स्वतःच्या जीवासाठी, स्वतःच्या शरीरासाठी कधी कुठली गोष्ट बोललेला नाही. जोपर्यंत त्यांनी या पृथ्वीतलावरती सुवार्ता सांगितली, देवाच्या लोकांना वाचवले, देवाच्या गोष्टी केल्या, देवाचा सुवार्ता सांगितली, देवाचं राज्य स्थापित केला, तोपर्यंत त्यांनी स्वतःच्या देहासाठी कुठलीही गोष्ट मागितली नाही. कारण जो ख्रिस्त पाण्याचा द्राक्षरस करू शकतो आणि त्याच्याविषयी ही बाप्तिस्मा देणारा योहान म्हणतो, साक्ष देतो की जो दगडापासून अब्राहमासाठी संतान बनू शकतो तो स्वतःच्या शरीरासाठी पाणी मागेल असं होऊ शकतो. तर तो देही कमजोरी नव्हता. तर देवाचा जेव्हा नियमशास्त्र पूर्ण झाला, वचनामध्ये सांगतं की आत्ता सर्व पूर्ण झाले आहे जाणून येशू शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून तो म्हणाला मला तहान लागलेली आहे. नियमशास्त्र काय? नियमशास्त्र काय आहे? नियमशास्त्र 2 गोष्टीवरती अवलंबून आहे. मत्तईचा 22वा अध्याय 37 ते 40पर्यंत नियमशास्त्राचा बेस येशू ख्रिस्त त्याबद्दल बोलत आहे. तो म्हणतो तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखे प्रीती कर. ह्याच 2 आज्ञावर सर्व नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहे. ह्या 2 गोष्टीवरती काय आहेत? नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ हे अवलंबून आहे. ह्या 2 गोष्टींचे बेस नियमशास्त्र जे मोशेद्वारे आम्हाला मिळाली आणि संदेष्टाद्वारे जे ग्रंथ आम्हाला मिळाले, त्या दोन्ही गोष्टींचं बेस जो आहे तो आहे तू तुझ्या परमेश्वराचा संपूर्ण अंतःकरणाने, मनाने, देहाने तू प्रीती कर. आणि जो तुझ्या शेजारी आहे त्याच्यावर स्वतःसारखं तू प्रीती कर. कोण शेजारी? जो ख्रिस्तामध्ये आपल्या शेजारी बसलेला आहे. जो ख्रिस्तामध्ये आहे तो आमचा शेजारी आहे. ख्रिस्त कोण? जो तुमच्या राज्याचा, या जगाच्या सर्व गोष्टीचा जो अधिपती, त्याचा जो अधिपती आहे तो आमचा ख्रिस्त. त्याच्यावर काय करायचं आपल्याला? पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण मनाने, पूर्ण देहाने आपल्याला काय करायचे? प्रीती करायची. ह्या गोष्टी करण्याचे आम्हाला काय करायचे? झटायचे. म्हणजे कुठल्या गोष्टीचा आमच्यामध्ये ताण असला पाहिजे ह्याच्याविषयी देव सांगतो तुम्हाला सांगत आहे की आम्हाला देवाचे राज्य, त्याचे नीतिमत्व, त्याच्या गोष्टी, त्याचं नियमशास्त्र, त्याचे कृत्य, त्याच्याप्रमाणे वागणं, त्याचं पवित्र आत्मा आणि आपल्या शेजाऱ्यांची म्हणजे जे ख्रिस्तामध्ये आहेत लहानापासून मोठेपर्यंत त्या प्रत्येक लोकांची काळजी घेणं, त्यांचं ओझं वाहणं म्हणजे काय? जे ख्रिस्ताच्या मागे क्रूस घेऊन उचलून चालणं हे देवाच्या लोकांचे ओझं वाहणं. म्हणून देव म्हणला तू माझ्या मागे चल, क्रूस उचल आणि तू माझ्या मागे चल. देवाची सेवकाई बोलवलेले भरपूर असतात, निवडलेले मोजके असतात. ह्याच्याविषयी देव असं का म्हटला? कारण बोलवलेले लोकांचे गोष्टी जे असतात ते आले, बसले, देवाला मागितले, ते गोष्टी मिळवल्या आणि गेले. जे निवडलेले असतात ते ख्रिस्ताच्या सारखे जगतात, ख्रिस्ताच्या गोष्टी मागे लागतात, त्या गोष्टी मिळवण्यासाठी झटतात. त्या गोष्टीची तहान त्यांच्यामध्ये असती, त्यांच्या लोकांची काळजी घेण्याची त्यांच्यामध्ये तहान असती. कारण न्यायाच्या दिवशी देव म्हणाला मी आजारी होतो, कोणी मला पाहायला नाही आले. मी ताणलेला असता, मला कोणी पाणी पाजलं नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला करायचे. जे निवडलेले लोक आहेत ते त्यांच्या लोकांसाठी झटतात, त्यांच्या लोकांसाठी
राहतात, त्यांच्या लोकांची सेवा करतात. हाच आहे देवाची सेवा. देवाची सेवा कसे करणार? कारण बाप्तिस्मा देणारा योहान म्हणतो, मी त्याचे पायाचे नाडे उघडण्याची एवढी लायकी नाही माझी, माझी पात्रता नाही. तर आमची पात्रता आहे का की देवाची आम्ही सेवा करावी, त्याची पाय धुवावं, त्याच्यासाठी अन्न पाणी आणावं? नाही, आमची पात्रता नाही. जो माणूस आपल्या स्वतःच्या बंधुभावासाठी जगतो, बंधुभावासाठी झटतो, त्याविषयीची आशा बाळगतो, ज्याविषयीची झटायची प्रयत्न करतो, ज्या गोष्टीची तहान आहे त्या गोष्टीमध्ये सुरुवातीपासूनचं कसं होतं, नियमशास्त्र आणि देवाच्या वचनामध्ये जो रमतो त्याच्याविषयी दाऊद म्हणतो, तो धन्य आहे, तो धन्य आहे. जो नियमशास्त्र मिळवण्याचा, नियमशास्त्रातल्या गोष्टी समजून घेण्याचा, पवित्र आत्म्याद्वारे त्या गोष्टी रिव्हील करून तो स्वतःच्या जीवनामध्ये अवलंबून करून दुसऱ्याने शिकवण्याचा, हे जे काय गोष्टीच्या मागे जो झटत असतो, ह्या गोष्टींच्या मागे ज्याला तहान असते आणि तो तहान पण भागवणारा तोच परमेश्वर आहे, तोच येशू ख्रिस्त आहे, जो तो अनंत काळासाठी तुमचं तहान भागू शकतो. अनंत काळासाठी तुम्हाला कधी भूक लागू शकत नाही, कारण तोच आहे जीवनाचा जल, कारण तोच आहे जो जीवनाच्या भाकरी आहे. जेव्हा आपल्या जीवनामध्ये देवाच्या राज्यासाठीही कुठल्याही गोष्टीची तहान लागली असेल, झटण्याची, काम करण्याची, देवाच्या राज्यासाठी उभं राहण्यासाठी, देवाच्या राज्याच्या गोष्टी मिळवण्यासाठी आमच्यामध्ये जेव्हा तहान उत्पन्न होते, त्यावेळी स्वर्गातले देवदूत आणि त्याहून उत्तम देवाचा आत्मा तुमच्या मदतीसाठी येतो, यासाठी की तुमची तहान तो भागवायला तयार आहे, तो भागू शकतो. म्हणून तुम्ही जो योहानाचा 4 अध्याय तुम्ही वाचलात, तर क्रूसाच्या आधी देवाला एकदा तहान लागली होती आणि तो गेला शमरोनी स्त्रीकडे पाणी मागायला, म्हणाला, बाई मला पाणी दे प्यायला. त्याने पाणी पिली का? नाही. लागली होती तहान. ते तुम्ही पूर्ण अध्याय वाचाल तर तुम्हाला कळेल, त्या बाईशी तो बोलत असता ते सर्व गोष्टी बोलल्यानंतर त्या जेव्हा त्या बाईला कळलं की हाच प्रभू, हाच ख्रिस्त आहे, सुवार्ता सांगत होता स्वतःविषयीचा देव, जेव्हा त्या बाईला कळलं की हाच प्रभू आहे, हाच ख्रिस्त आहे, तर ती गावातल्या सर्वांना बोलवली आणि सर्वजण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला. हा तिथं देवाचं काय झालं, तहान भागून घेतलं देवाने. त्यानंतर जे भाकरी आणायला गेले होते शहरात शिष्य, ते येऊन म्हणतात की देवा चला तुम्ही, प्रभू आता जेवण करून घ्या. मग येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, माझ्याकडे अशी एक विशेष करून भाकरी आहे. त्याच्यावरनं ते म्हणतात की याला कोणीतरी दुसऱ्याने, ते स्त्री वगैरे जे कोणी दुसऱ्याने आणून भाकरी वगैरे दिले असतील. देव त्यांना म्हणतो, त्याविषयी तो त्यांना म्हणाला की नाही, जो जीवनाचा भाकरी तो मी आहे आणि जो मी देईन तो भाकरी जो खाईल त्याला अनंत काळासाठी कधी भूक लागणार नाही. हा आपला परमेश्वर. जेव्हा गावचे गाव त्याच्यावरती विश्वास ठेवले, हे त्याचं तहान भागलं. जेव्हा एक पापी मनुष्य देवाच्या राज्याकडे वळतो, त्यावेळी त्याचं देवाचं तहान भागतं. जग काय, जग हा पेरणी केलेला, देवानी गोष्टी केलेलं त्या शेत आहे. त्याच्यातनं जो कापणी करतो, देवाचा माणूस जेव्हा सुवार्ता सांगून देवाच्या राज्यामध्ये घेऊन येतो, सुवार्तेसाठी जगतो, सुवार्तेसाठी झटतो, सुवार्तेसाठी स्वतःचे प्राणसुद्धा कितीतरी लोकांनी अर्पण केलेलं आहे. त्यांचं रक्त या जमिनीवरती सांडलेलं आहे. त्या गोष्टीसाठी झडले, कारण त्यांच्यामध्ये त्या गोष्टींची तहान होती. ते तहान जेव्हा आम्ही बाळगतो, तर देव स्वतः त्या गोष्टी पूर्ण कराव्यास समर्थ असतो. कारण जो देह नाही तर आमची जे आत्मा आहे, ते देवाच्या राज्यामध्ये वासावं त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे तुम्ही देवाचे सुवार्थ सांगावी, तुमच्यामध्ये त्याची तहान असावी. त्याची इच्छा आहे देवाच्या नियमशास्त्राप्रमाणे, देवाच्या वचनाप्रमाणे तुम्ही चालावं आणि त्याची जे तुमच्यामध्ये तहानता दिसून यायला हवी, अशी देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे तुम्ही तुमच्या ख्रिस्ती भाऊबंधूवर प्रेम करावं,
ख्रिस्ती भावबंधूवरती एकमेकांसारखं, जसं तो म्हणजे कोण, ख्रिस्ती भाव म्हणजे आपले शेजारी. देवाची इच्छा आहे तुमच्यामध्ये तहान असावे की पहिल्यांदा त्याचे राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी तुम्ही झटायला हवं. झटणे म्हणजे काय, तुमच्यामध्ये तो तहान असणे. जो तहानलेला हिरण असते ती झरण्याचे शोध करत असते. जो तहानलेला असतो तो जेव्हा एक ग्लास पाणी मिळतो तर त्याला ते तृप्तताचा आनंद कोणी हे करू शकत, कोणी मोजू शकत नाही. 1 दिवस 2 दिवस 1.5 दिवस तो वाळवंटामध्ये पाणी न पिता फिरत आहे आणि त्याला उत्तम असे गोड पाण्याचा झरा भेटतो, तर तो म्हणतो की मला स्वर्ग मिळाला. तो स्वर्ग आहे येशू ख्रिस्त. तो तुम्हाला मिळेल जेव्हा तुमच्यामध्ये तहान असेल त्या गोष्टीसाठी जे देवाने तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी राहू दिलं. नियमशास्त्र व संदेष्टशास्त्र ते पूर्ण झाल्यानंतरचे जो देवाला तहान लागली आहे ते तहानता आमच्यापासून पूर्ण करून घ्यायचं आहे. तर इथून पुढे आपण देवाकडे मागूयात की देवा तुझ्या राज्यासाठी माझ्यामध्ये तहान असावं, तुझ्या लेकरांसाठी तुझ्या लोकांसाठी माझ्यामध्ये तहान वाढावं, तुझे वचन वाचण्यासाठी माझ्यामध्ये तहान वाढावं, माझ्यामध्ये तहान वाढावं की मी दैहिक स्वभावापासून तुझ्या आत्मिक जगामध्ये जगावं म्हणून. देवा तुझ्या लोकांसाठी मी प्रार्थना करावी अशी माझ्यामध्ये तहान वाढावं. देवा हे जग सोडून मी तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये आणि आत्मिक जीवनामध्ये जगावं हे अशी माझ्यामध्ये तहान वाढावं म्हणून आपण देवाकडे विनंती करूयात. हे एवढंसं वचन मी संपवतो आणि मी विश्वास ठेवतो की देव तुमच्याशी आज बोलला, 4 गोष्टी कळला आणि तसं मी प्रार्थनाही करतो की देव तुमच्यामध्ये ते तहान वाढवावी आणि देवांचे जे आशीर्वाद आहेत ते नियमशास्त्राप्रमाणे ते तुम्हाला मिळून तुम्ही सर्वजण आशीर्वादित होतील हे असं मी विश्वास ठेवतो.